नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जे काही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या प्रकरणातील जे काही मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या संबंधित वारसांना वेळीच मदत देणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटीचा निधी जो आहे तो सर्व विभागीय आयुक्त यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय सुद्धा नुकताच जारी केलेला आहे. अशी असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं आहे की राज्यामध्ये सतत जर पाहिलं तर नापिकी असेल, कर्जबाजारीपणा असेल व कर्ज परतफेडीचा सतत बँकेकडून लावलेला तगादा वगैरे असेल किंवा इतर कारणामुळे जे काय असेल तर या 3 कारणामुळे जर पाहिलं तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत दिली जाते. आणि ही जी मदत आहे ती महसूल, कृषी, गृह आणि सहकार या विभागामार्फत त्यांची तपासणी करून ही मदत दिली जाते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला मदत करण्यासाठी विभागीय तथा नियंत्रक अधिकारी कोकण विभाग यांना 12 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. तर पुणे विभागाला 1,06,00,000 रुपये इतका निधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक विभागाला 3,39,00,000 निधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागाला 4,92,00,000 एवढा निधी देण्यात आलेला आहे. अमरावती विभागासाठी 6,76,00,000 एवढा निधी देण्यात आलेला आहे. आणि नागपूर विभागासाठी जे काय असेल तर यांना 3,75,00,000 एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर राज्य शासनानं जो काही हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो एकूण निधी जर पाहिला तर 20 कोटी आहे. आणि हा निधी जर पाहिलं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जे काही जिल्हे आहेत हे 2 जिल्हे वगळता उर्वरित राज्यातील संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरित करण्यात येणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आणखी एक नवीन त्यांनी महत्वाची माहिती सांगलेली आहे की हा जो काही निधी आहे ती पुणे प्राधिकरण पत्रावर निधी आर्हित करण्यास सुद्धा मान्यता दिलेली आहे. नेमकं पुणे प्राधिकरण पत्र निधी काय असतो ते पण आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा. यामुळे काय होतं की निधी अभावी आणि निधी मागणी प्रस्ताव पाठवून त्या शासनाची मंजुरी घेणं या कारणास्तव मदत देण्यासाठी अत्यंत विलंब होत असतो. परंतु विलंब होऊ नये याच कारणांतर्गत हा जो काही निधी आहे तो पुणे प्राधिकरण पत्रावर निधीला अर्हन मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे असे म्हटल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना सांगितलेलं आहे. तर आता जे काही 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जे कोणते शेतकरी हे आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील त्याच्या कुटुंबासाठी एक अत्यंत दिलासादायक हे अपडेट देण्यात आलेलं आहे. तर त्यांना त्यांचे जे काही शेतकरी असतील ते परत तर येणार नाहीयेत, पण त्यांच्यासाठी आता जो काही हा त्यांच्या वारसांसाठी एक आर्थिक मदत म्हणून त्यांच्यासाठी हा जो काही निधी आहे ते त्यांना दिला जाणार आहे. अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.